हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आमचं सगळं खाऊन पिऊन झाले, सगळे भांडे कुंडे सुद्धा घासून ठेवलेत आणि आम्ही चाललेलो आहोत फिरायला. तर आता सकाळच्या वाजलेले आहेत, म्हणजे समजा 1:30 वाजले आता. आणि आता सगळं काय माझे कामं आवरलेले आहेत. आता चालली पॅकिंग करायची, पॅकिंग करायला लागलो का तर आम्ही फिरायला चाललोय. तर एवढी केलेली आहे पॅकिंग, बघू शकताय. तर ह्याच्यामध्ये सचिनचे कपडे आहेत, ह्याच्यात माझ्या आणि स्नेहाचे आहेत ह्या मोठ्या बॅगमध्ये, आणि स्वप्नीलचे त्या बॅगीमध्ये आहेत. तर दोघांसाठी अलग बॅग आहे आणि स्नेहाची आणि माझ्या ह्याच्यात आहे. तर एवढे सगळे कपडे भरून झालेत, तरी सुद्धा एक बॅग अशी खुल्ली ठेवली. म्हणलं की एका दोर काय होतंय, जायच्या टायमापर्यंत काय ना काय आणखीन आठवतं की आपल्याला हे घ्यायचं ते घ्यायचं, तर बॅगेत टाका येईल म्हणलं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की कधी पण मला तर बऱ्याच वेळा असं होतं की गावाला गेल्यानंतर किंवा कुठं आपण चाललो ना फिरायला वगैरे, किंवा कुठं असं जरी चाललो गावाला वगैरे, तरी गेल्यानंतर काहीतरी आठवते की आपल्याला हे आणायचं होतं ते राहून गेलं, किंवा साधे गोळ्याचे डब्बी म्हणा किंवा चार्जर म्हणा, असं सुद्धा बऱ्याच वेळा माझ्याकडून विसरतंय. तुमच्याकडून सुद्धा विसरतं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता आणखीन बघू जाईपर्यंत काय काय लक्षात येते ते सुद्धा घेईल. आता छोटे मोठे जे कामं राहिलेत ते सगळं ही करून घेते. फ्रीजमधली बाकीचे काही जे खराब होणारे वस्तू आहेत, जे येईपर्यंत खराब होतील 2-3 दिवसामध्ये म्हणा, तर त्या काढून साईडला टाकते. बाकीचं फ्रीज वगैरे कमी करून जाईल, नाही तर बंद करून जाईल, बघते काय ते सचिन जे बनतील ते करेल. तर चला मग बाकीचे सगळे छोटे मोठे कामं आवरून घेते. स्नेहाचं चाललंय आता फोन बघणं का, तर स्नेहाचे बाकीचे सगळे काही कामं झालेले आहेत. आता माझे थोडेफार राहिलेत ती मी सगळे आवरते. सचिन अर्ध्या तासात येतील, बाहेर गेलेत ते. आल्यानंतर मग तयारी करू आणि निघू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की गुड्डी येणार नव्हती फिरायला आमच्यासोबत, पण गुड्डी सुद्धा आता यायला लागली. तर तिचा फोन आला आता की मला पण यायचंय म्हणून. तर म्हणलं ठीक आहे, आता ती पण यायला लागली, तर तिची तयारी करते ती. तर ती आली की आपण सगळे म्हणजे निघू, का तर त्यांच्या घरचे पण येणार आहेत. आम्ही पण आता सगळे मिळून फिरायला जाणार आहोत. कुठे जाणार आहे ते रस्त्याने तुम्हाला गेल्यानंतर समजेनच. तर गुड्डी सुद्धा आमच्यासोबत पहिले फिरायला येणार होती, आणि नंतर म्हणजे मला नको यायचं, तुमचं तुम्ही जा म्हणली. का तर काय म्हणजे बाळ माझं दुसऱ्या नवीन ठिकाणी कुठे गेलं ना तर जास्त रडतं, म्हणजे त्रास देते, त्यासाठी मला नको यायचं, तुम्ही जा. आणि आता तिचा फोन आला की मी पण येणार आहे म्हणून. तर स्नेहा म्हणजे तयारी वगैरे झाली का तुझी? तर म्हणजे नाही, अर्धी झाली, अर्धी करायला लागले. का तर म्हणली तर पिऊ बॉन्ड पण गेले, तुम्ही दोघं पण स्नेहा स्वप्नील पण जातील, आणि मग त्याच्यासोबत खेळायला किंवा त्याच्याकडे कोणी नसेल बघायला, तर मग तो जास्त रडल किंवा म्हणजे त्याला करमणार नाही, त्यासाठी म्हणली मी पण येते. का तर जशी आली ना तसं बॉन्डच्या आणि पिऊच्या मागे बाळसारखं लागत राहते, किंवा त्यांच्या पिऊ बॉन्डच्या पाठीनं खूप जास्त असं लागतंय. आणि शाळेत जर गेलं तर सगळ्या रूममध्ये हुडकते पिऊ कुठे गेली, बॉन्ड कुठे गेला म्हणून. तर त्याला म्हणली करमणार नाही, त्यासाठी म्हणली मी पण येते. म्हणले ठीक आहे चल मग. आता तयारी झाली का? तर म्हणजे नाही झालेली, पटापट करते. तर तयारी करायला लागली ती. सचिन सुद्धा बाहेर गेले तर अर्ध्या तासात येतील. आणि तोपर्यंत माझे जे छोटे मोठे काम आहे ते पटापट सगळे आवरून घेते. फ्रीजमधली साफसफाई थोडीशी करून घेते. जे 2-3 दिवसामध्ये खराब जे सामान काय होणार आहे ते काढून साईडला टाकते. आणि फ्रीज बंद करीन किंवा चालू करीन, किंवा पाहिजे तर थोडंसं कमी करून ठेवेल, का तर भरपूर आणखीन सामान त्याच्यामध्ये आहे जे खराब होणार नाही आता सध्या. तर फ्रीज त्याच्यासाठी चालू ठेवावं लागेल, तर कमी थोडंसं करून ठेवून देणं असं. तर ठीक आहे, तर जरा मग बाकीचे सगळे काम आवरून घेते आणि नंतर मग सचिन आले की पण निघूया. तर एवढे भांडे पडले होते आता जेवणाचे वगैरे, ते सगळे भांडे घासून घेतलेत आता. आणि भांडे आता मी टापातच ठेवणार आहे, मांडणीला काही लावणार नाही, असे ठेवते. तर किचन सुद्धा घासून पुसून झालंय सगळं, बघू शकताय. फक्त कुकर घासायचा राहिला, का तर कुकर मी खाली ठेवला आणि माझ्या लक्षातच नाही कुकर घासायचं. तर त्याच्यामध्ये थोडासा भात आहे, तर भात मी चिमणीला टाकते आता आणि कुकर घासून ठेवते जेणेकरून. तर चला आमची सगळी तयारी झाली. आणि आता सचिन शेवटीचं काम करायला, म्हणजे झाडाला पाणी ओतायला लागलेत. तर पाणी वगैरे ओततात आणि आता आम्ही निघतोय. स्नेहाची वगैरे तयार झाली, स्नेहाची काय तयारी झाली. आणि थोडे सगळे कपडे सगळे स्पटलेले ठेवल्यात, आता ते आल्यानंतर मी ठेवायचे आहे. आणि आता निघतो आम्ही, आणि स्नेहाची तयारी झाली की दाखवते तुम्हाला. तर स्नेहाची तयारी बघा झाली कशी.
आणि शिवाय पुस्तकं वह्या सुद्धा घेतल्या सोबत, का तर तिथे बी अभ्यास करायचा. माझी आल्यानंतर परीक्षा आहे म्हणून साठी तिचं चाललेलं पुस्तकाचं असू द्या काम. चार्जर घ्या, तिघाच्या फोनला होतंय. चार्जर घेतलं तुमचं? चार्जर घेतलं का? जा ना, बॅग उचलून ये ना. घेतलं. कसं पकडले? एखादी बॅग ती बारती इथं बस. तर हे स्टँड आहे माझं. बॅग मध्ये ठेवायची का? एवढी जागा आहे आमच्या दोघांचं. हे कधी बाहेर जाताना कामाला येते, नाही तर असंच राहतं. का ठेवली इकडे तरी पण चालते. टाकून 3000 रुपयाचं तेवढं जर माझं प्रोटीन. किती 1 तास झालं ना आपण थांबून इथं. आता 3:15 वाजले. 9:30-10 वाजता आपल्याला जायला. 9:30-10. हा 253 ना. हा तर पेट्रोल भरून झालं, हवा वगैरे मारून झालं आणि आता ते दोघं पाठवून यायला आलेत. म्हणजे आणखीन 2 गाड्या पाठवून यायला लागल्यात. मग आले की आम्ही सगळे सोबत मागं पुढे चलत निघणार आहोत. ह्या गाडीमध्ये हवा भरायची आहे. बस हमारे तो तुम्ही चौघ येत आहे का तुमच्या गाडीत? यार मला पण गाडी चालवायला तुम्ही पण थोडी चालवली असते ना. ऑटोमॅटिक गाडी इतर पळवली असते. ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक म्हणजे गिअर तिला टाकायची गरज नाही. मग एकदा गिअर टाकला सेट करून ठेवला की त्या बॉक्स कितीची होती बुक ना? बुक ना कितीच्या? 10-12 ला काल तरी जाते का रोज पण ह्याच्यात? कसं हो ह्याच्यात जाती का त्या गाडीत जाती माहिती. आता मेंढ्याला घ्यायचं म्हणलं हे विमाननगर इकडून जाणार. घ्यायचं का मग? आपल्याला तिकडून जावं लागतं. वाव झेंडा काय म्हणतो. वाव छानच आहे ना. सकाळी एवढी मी असं घेतलं घरातून पाण्याची एक बाटली तरी घ्यायची. हिला म्हणतो राहून गेले ना. बघा तो माणूस कसं पैसे घ्यायला आला त्याच्यामध्ये. कोणता मग? काढून दे तो पैसे. फाईन घ्यायचा असं फाईन. हे पुढे आपण मध्ये ते पाठी. हे पुढे आपण मध्ये ते पाठी. मग ती गाडी कशी पुढे कोणती? ती समोरची
येरमाळ्याची आठवण होती. सेम येरमाळ्यासारखं दिसतंय. त्याला होतं वाटतंय ना असं सेम सेम. ते आहेच ना येरमाळ्याचा पूल मोठा आहे. हा ना सेम तसंच वाटतंय. तर गुड्डीला आमच्यासोबत यायचं होतं पण स्वप्नील का त्या गाडीमध्ये जायला गेला बसायला. ते म्हणतो मला इथंच बसायचंय आणि गुड्डीचं बी म्हणणं होतं की तिला बी इथंच बसायचंय. तर दोघाला बी इथंच बसायचं होतं आणि जायचं तर कुणालाच नव्हतं त्या गाडीमध्ये पण ती गेली गाडीमध्ये त्या आणि ही मला तिकडे जायचं नाही बसायला. तर आता बघा पुढे कुठं थांबलात ना तर ती वापस इथं येणार आहे बसायला. माहित नाही मला. आपले माग आहे का जुनं? झाला की तो? आज काय एवढं ऊन पडले बरं. ऊन रोजच असतं. ते काय नारळाची बाग आहे. कुठे दिसायला तुला नारळाची बाग? ती आहे ती गाडीमध्ये दिसली. हा. कुठल्या सरीला ती येते. ओके नारळाची बाग. नारळच आहे. नारळ आहेत का खजूर आहेत? नारळ. हा नारळच. हा नारळच आहे. किती सारे आहेत पण स्नेहाला खूप जास्त ऊन लागायला लागले. पेपर काय लावायचं का? हा नको टाकायला लागतं ना. काय लावायचं? पेपर लावला की ऊन लागतंय ना. वड्याला बसून असतं. वड्याला इकडं आवडतं. आणि आम्ही कुठे चाललोय तर सांगायचं राहून गेलं तर आम्ही चाललोय लोणावळ्याला आणि बाजूला भेट. बस स्टँडच्या तिथं भेटते ते आता. भेटलं तर आपलं आहे ना. तिकडे का थांबले हे थांबलेत का काय इथं? आता हे पिऊ इथे थांबलेत आता. तर 20 ते 25 किलोमीटर आलो तोवर तर झालं थांबले रस्त्यात काहीतरी घ्यायला. असं करत करत गेलं ना तर किती वाजता आपल्याला? 12. हा 12 वाजता वाजतील 12. चोपते सोपे. काय घेऊन आला आता? वडापाव घ्यायचा असतो गरम असतो. जा ना मग तिथे जा ना. तू आणलास पण नाही मला तसंच ठेवलेला दिसतोय. वडापाव गरम नाही आहेत का तिथं? येसो. गरम आहे का? पिऊ नको पिऊ ना करू की नको पिऊ. तिथे आजारी पडू नको तिथे जा. तिथं दवाखान्यात फिरवला ना. स्नेहा चोरून बी ना. सगळे उतरले चिल्ली पिल्ली पण खाली आता पिऊ पण उतरल्यात. आता 15 ते 20 मिनिटं इथं जाते. 15 7 5 7. किती आणले रे? 100 म्हटलं 7. ते वडापाव दे ना मला. चला अजून घेतो ना. दे मला अर्धी कशाला एक बघा ना असं करून काय बसायला लागली. अरे मला इरिटेट होतं. एसी लावावं लागते मला. गाडी आला गरम व्हायला लागलं. मला पण लय. काय झालं दरवाजा पडला. उघडा का? हा पडला. आम्ही गरमागरम वडापाव खायला लागलो आता.
पकडतात. ते कोणतं धरण आहे का? प्रवरा संघ माहिती काय ते बघ इथे आलंय तर हे बघा इथल्या तळ्यातले मासे पकडून नाही ते विकायला बसतात. सगळे मासेवालेच आहेत. हा आपण जाताना येऊया. भेटत नाही तर इकडे सगळे खारे मुरीच असतात. असं काय ते आता सेपरेट सीट आहे ना तिथे बसा येत नाही ना बसा येत. मामी कुठे जात नाही ना. मामी त्या गाडीत आहे. मामी बसले असं हाटकून मांडून तिथं पिचकली सगळी. वाव किती मस्त वाटताय लागले बघ ना. घाट आला. कोणी बोलवलं नाही त्यांना काय यायला पुढे गेलेत का आपल्या पाठी सांडणार ठीक आहे पुढे नाही ठीक आहे मला पुढे थांबायचे आहे. मी ते म्हणलं तर
चला उतरा. हळूहळू 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 हळूहळू. इकडून 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 इकडल्या साईडनं. हा हळूहळू उतरा. समोर बघ पडशील. व्हेरी गुड. हळूनी पळायचं नाही. तर इथं कोणाला काही स्नॅक्स वगैरे काही घ्यायचं असलं तर त्यासाठी थांबलोय. इथं व्यू बॉन्ड हे सगळेजण गेले ह्या दुकानामध्ये काय घ्यायला, खेळणे वगैरे. तर स्नेहा आली इकडून. स्वप्नील पण तिकडं पाठवून यायला लागलाय. किवी तिकडे बघ. थांब किवी इकडे बघ ना भेंडी. तू थांब एक थांब तिथं थांब तिथं थांब. किवी किवी हे बघ काय भेटतो तो. काय घ्यायचं गाडी. सोनू दीदी तुमच्या गाडीत आहे का? नाही माहित नाही. तर आता निघालो इथून. आणखीन अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. सगळे बाहेरच आहेत. गाडीमध्ये एक जण बसतोय, परत एक जण बाहेर निघतोय. काय तर हे किती मस्त स्केच पेन आहेत बघा. स्केच पेन नाही स्केच पेन. बरं स्केच पेन कोणतेच पेन? स्केच पेन एकदम छोटे छोटे. असं वाटतं की लॉलीपॉपच आहे. लॉलीपॉप माझ्याकडे नाही कनेक्ट करून राहते ना कानाला. चला पटापट उशीर व्हायला लागला आता. हा चला आता हे पुढे आम्ही ह्यांच्या पाठी आणि आमच्या पाठी ते. आता वापस फिरून जायचं. फिरून जायचं त्या पलीकडल्या साईडनं जायचं आपल्याला. पण भारी वाटायला फिरायचं चाललो आपण सगळी फॅमिली. मम्मी असायला पाहिजे होती. आणखीन पप्पा असते ना तर भारी वाटलं असतं. पण आजीसाठी आजीमुळे मम्मी आली नाही. आणि एका मागे 3 गाड्या होत्या.